Hello students, you are very welcome in the online class. We are studying the first chapter, Similarity of the Mathematics Part 2. In the last video, in the last online class, we have studied the ratio of areas of similar triangles. आणि रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा कन्सेप्ट पाहण्याच्या आधी आपण एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढायचा, बेस आणि हाईट कशी मानायची या संदर्भात शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे दोन एरियाचा रेशो हा बेसेस आणि हाईटशी कसा संबंधित असतो हे सुद्धा आपण पाहलो. त्याची रिव्हिजनही होईल आणि पुढचा भाग आपला शिकणं या ठिकाणी होईल. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल आहेत, दोनही ट्रायंगल हे सिमिलर नाही किंवा कॉन्ग्रुएंट नाही, कुठलेही दोन ट्रायंगल आहेत. आणि जर त्या दोनही ट्रायंगलची बेसेस आणि दोनही ट्रायंगलच्या हाईट्स ह्या जर डिफरंट असतील तर दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कसा असतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा हा भाग आपण अगदी थोडक्यामध्ये पाहू. जसा इफ बेसेस अँड हाईट्स आर डिफरंट, जर दोनही ट्रायंगलचे बेसेस आणि हाईट्स हे डिफरंट असतील तर मांडणी आपण पहिल्यांदा करू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोनही ट्रायंगलच्या बाबतीत दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग पहिल्यांदा पहिला ट्रायंगल घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इनटू बेस BC इनटू हाईट. हाईट या ठिकाणी नाही आहे म्हणून आपण हाईट काढू, जी बेस सोबत अगदी परपेंडिक्युलर असेल. नाव देऊ आपण AD. BC इनटू AD. आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या बाबतीत एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू फॉर्म्युला तोच असेल, हाफ इनटू बेस इनटू हाईट. बेस QR हाफ इनटू बेस QR इनटू हाईट. या ठिकाणी सुद्धा आपण हाईट काढू. नाव देऊ आपण PS इज इक्वल टू हाफ हाफ कॅन्सल होईल, मग राहील फक्त BC इनटू AD अपॉन QR इनटू PS. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is related to corresponding bases and corresponding heights. आता हेच अगदी शॉर्ट मध्ये जर घ्यायचं झालं तर याला आपण ट्रायंगल 1 मानू आणि याला ट्रायंगल 2 मानू. दोनही ट्रायंगलचा एरिया चा रेशो आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण एरिया ऑफ ट्रायंगल 1, हा ट्रायंगल आहे ज्याला आपण ट्रायंगल 1 मानू, ट्रायंगल 1. आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे त्याला आपण ट्रायंगल 2 मानू. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू बेसेस डिफरंट आहे, हाईट सुद्धा डिफरंट आहे. पहिल्या ट्रायंगलचा BC बेस असल्यामुळे याला आपण B1 मानू आणि पहिल्या ट्रायंगलची ही हाईट H1. दुसऱ्या ट्रायंगलचा हा बेस B2 आणि ही हाईट H2. मग जर आता आपण मांडणी केली तर आपल्याला मिळतं BC म्हणजेच B1 इनटू H1 अपॉन B2 इनटू H2. दोनही ट्रायंगलच्या बेसेस आणि हाईट्स जर डिफरंट असतील तर रेशो हा बेसेस आणि हाईट्स दोघांवरतीही डिपेंड असतो. दुसरा भाग म्हणजे सेकंड प्रॉपर्टी, इफ bases
आर इक्वल. इथे सुद्धा दोनच ट्रायंगल आहे, ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल PMN. दोनही ट्रायंगलचा बेस हा कॉमन आहे किंवा इक्वल आहे आणि हाईट मात्र काय आहे, डिफरंट आहे. दिस इज द फर्स्ट हाईट ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, दिस इज द सेकंड हाईट ऑफ द सेकंड ट्रायंगल. दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर बेस सारखा असेल तर कसा असतो ते जर आपण पाहू. एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PMN, दूसरा ट्रायंगल PMN इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाफ इंटू बेस LMN चाच फक्त विचार करा, हाफ इंटू बेस MN इंटू हाईट LN. दुसऱ्या ट्रायंगलचा विचार करू, एरिया ऑफ ट्रायंगल PMN, फॉर्म्युला तो वापरू आपण, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस MN, हाफ इंटू बेस MN इंटू हाईट P इज इक्वल टू, हाफ हाफ कॅन्सल होईल, MN कॉमन असल्यामुळे कॅन्सल होईल, मग फक्त राहील एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PMN इज इक्वल टू LA अपॉन PB. म्हणजे दोनही ट्रायंगलचा बेस जर इक्वल असेल तर दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग हाइट्स च्या रेशो एवढा असतो. अगदी शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर आपण ट्रायंगल LMN ला ट्रायंगल 1 मानू आणि ट्रायंगल PMN ला ट्रायंगल 2 मानू, तर मग काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 is equal to LA is the first height of the first triangle and PB is the second height of the second triangle. म्हणजे आपण असं म्हणू, LA H1 upon H2. ही पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे म्हणून हिला H1 आणि ही दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे म्हणून हिला H21 आणि म्हणून आपल्याला हा रेशो मिळतो. जर दोनही ट्रायंगलचे बेसेस इक्वल असतील तर रेशो हा हाईटशी संबंधित आहे. आता पुन्हा दोनच ट्रायंगल आहेत, दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे, मात्र दोनही ट्रायंगलची हाईट सारखी आहे. हियर हाइट्स आर इक्वल. फर्स्ट ऑफ ऑल, if heights of the both the triangle equal, जर height equal असेल तर ट्रायंगल DEF या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, तर आपण म्हणू हाफ इंटू बेस EF इंटू हाईट DP. आणि दुसरा ट्रायंगल घेऊ आपण, ट्रायंगल DFG. या ट्रायंगल मध्ये जर पाहिलं तर बेस FG आणि या ट्रायंगल DFG ची हाईट DPA. म्हणजे दोनही ट्रायंगलची, ट्रायंगल DEF आणि ट्रायंगल DFG, दोनही ट्रायंगलची हाईट जी आहे ती कॉमन आहे. आणि जर हाईट कॉमन असेल किंवा इक्वल असेल तर रेशो हा कोणाशी संबंधित असतो, हा भाग जर आपण पाहू. एरिया ऑफ ट्रायंगल DEF अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DFG is equal to, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल DEF is equal to हाफ इंटू बेस EF इंटू हाईट DP. एरिया ऑफ ट्रायंगल DFG is equal to हाफ इंटू बेस FG या ट्रायंगल मध्ये बेस FG इंटू हाईट
डीपी. दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट ही कॉमन आहे. मग इज इक्वल टू हाफ हाफ कॅन्सल, डीपी डीपी कॅन्सल, मग राहील EF अपॉन FG. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल DEF अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DFG इज इक्वल टू EF अपॉन FG. मग EF इज द बेस ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, B1 जी डिफरंट है, आणि FG इज द बेस ऑफ सेकंड ट्रायंगल ज्याला आपण B2 म्हणतो. मग हा ट्रायंगल 1 आहे, हा ट्रायंगल 2 आहे. अगदी शॉर्ट मध्ये जर लिहायचं झालं तर आपण म्हणू एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू EF इज द फर्स्ट बेस ऑफ द ट्रायंगल and FG is the base of the second triangle B2. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा असेल आणि हाईट सारखी असेल तर रेशो हा बेसशी संबंधित असतो. फोर्थ प्रॉपर्टी, इफ बेसेस अँड हाइट्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. जर बेस ही इक्वल असेल किंवा कॉमन असेल आणि हाइट्स इक्वल असेल दोन्ही ट्रायंगलची, तर रेशो हा काय असतो दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे किंवा आपण अशी एक फिगर काढलेली आहे, तिला आपण लाइन M आणि हिला लाइन N म्हणू. हियर इफ लाइन M and लाइन N आर पॅरलल, फक्त लाईनचा विचार करू, पण अजूनपर्यंत ट्रायंगलचा विचार केलेला नाही. लाइन M आणि ही लाइन N जर पॅरलल असेल तर ह्या पॅरलल लाइन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे नेहमी सारखं असतं. म्हणजे या ठिकाणी लाइन M आणि लाइन N पॅरलल आहे, त्यामुळे इथे PA परपेंडिक्युलर टू QR आहे, SB परपेंडिक्युलर टू QR आहे. हे दोनही सेगमेंट या परपेंडिक्युलर आहेत. तर अशा वेळी पॅरलल लाइन मधला या परपेंडिक्युलर सेगमेंट असल्यामुळे दोघांचीही लेंथ ही सारखी असेल. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो PA इज इक्वल टू SB. त्याचं कारण आहे कारण ह्या परपेंडिक्युलर लाइन आहे या दोन पॅरलल लाइन मध्ये आहेत, म्हणून आपण कारण घेऊ लाइन M इज पॅरलल टू लाइन N. याला आपण सध्याचे इक्वेशन नंबर 1 घेऊन देऊ आणि आता दोन ट्रायंगलचा विचार करू. पहिला ट्रायंगल PQR, दुसरा ट्रायंगल SQR. दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढून पाहू. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल SQR. फॉर्म्युला वापरू आपण. पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला वापरू आपण हाफ इनटू बेस QR इनटू हाइट PA. दूसरा ट्रायंगल ट्रायंगल SQR इज इक्वल टू एरिया इज इक्वल टू हाफ इनटू बेस. पुन्हा त्याही ट्रायंगलचा QR येईल किंवा कारण बेस हा कॉमन आहे आणि हाइट येईल SB. आता जर हे आपण सोडवलं तर लक्षात येईल हाफ इनटू QR इनटू PA अपॉन हाफ इनटू QR इनटू SB ची जेवढी लेंथ आहे तेवढीच आपण की PA ची लेंथ मानलेली आहे किंवा ती या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण SB च्या जागी PA हीच व्हॅल्यू टाकू. ही व्हॅल्यू आपण कशावरून टाकली तर आपण फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे आता आपल्याला लक्षात येईल हाफ हाफ कॅन्सल, QR कॅन्सल, PA कॅन्सल, म्हणजे इथे राहील 1. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल SQR इज इक्वल टू 1. ट्रायंगल PQR ला ट्रायंगल 1 मानलं आणि ट्रायंगल SQR ला ट्रायंगल 2 मानलं तर हाच रेशो आपण शॉर्ट मध्ये असा लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन
area of triangle 2 is equal to 1. बेस आणि हाईट सारखं असेल तर रेशो 1 असतो. हेच जर आपण शॉर्ट मध्ये लिहिलं तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2 असं सुद्धा आपल्याला मिळेल. डिव्हिजनला असणारे एरिया ऑफ ट्रायंगल 2 हे 1 सोबत मल्टिप्लाय केले, या बाजूला जर आणले तर 1 into एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू द एरिया ऑफ ट्रायंगल 2. म्हणून आपण एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 2 असे लिहू शकतो. तर चारही प्रॉपर्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवता येतो. एकदा आपण रिव्हिजन घेऊ. इफ bases and heights of two triangles are different, then ratio of areas of two triangle is equal to product of corresponding bases, ratio of product of corresponding bases and corresponding heights. If bases are equal, then ratio is depend on corresponding heights. If heights are equal, then ratio of two triangles is related to the corresponding bases, and if bases and heights of both the triangles are equal, then ratio of both the triangle will be 1. That is, area of triangle 1 is equal to area of triangle 2. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला सोडवायचा आहे.